केला पाहिजे. अहो हे मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे महाराज. जंक्शन स्टेशन म्हणजे तिथं गेल्यानंतर कोणत्याही मार्गाच्या गाड्या मिळतात महाराज. तसं हा देह म्हणजे जंक्शन स्टेशन सारखा आहे. मनुष्य देह साधिलते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उत्तरले. असं एखाद्यानं ठरवलं ना मला इंद्र व्हायचंय, इंद्र होता येतं. एखाद्यानं ठरवलं मला ब्रह्मदेव होता येतं व्हायचंय तर ब्रह्मदेवही होता येतं महाराज. एखाद्यानं ठरवलं मला इंद्रही व्हायचं नाही, ब्रह्मदेव व्हायचं नाही, मला नरकाला जायचंय, सोपं आहे मग. हा कर आपण जाय नरकाला. विठाला नरका जाणे तरी पापे आचरावे, कथा न करावे विठोबाची. एखादा म्हणला मला देव व्हायचंय, अरे मग देवही होता येत. काय करावं देव तो सोयरा. देव तो सोयरा करी आता. नरदेह निदान लागले हाते, नरदेह निदान लागले हाते, नरदेह निदान लागले हाते, नरदेह निदान लागले हाते. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम हरि, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम. देवती होईल म्हणते होती, देवती होईल म्हणते होती, देवती होईल म्हणते होती. चित्तीन धरावे, चित्तीन धरावे, चित्तीन धरावे. मन तिथे होती
तरी का चित्तेन धरावे. या हृदयाचं महत्व तुकाराम महाराजांना कळलं होतं. महाराज बरी वेळ सापडली संधी म्हणून आजच्या अभंगामध्ये ते आपले आराध्य दैवत पांडुरंगासमोर इच्छा व्यक्त करत आहे. हे निभावी माझी आस, हे निभावी माझी आस, हे निभावी माझी आस, हे निभावी जन्मे तुझा दास, जन्मोजन्मी मला तुझा दास कर. ही पहिली आस व्यक्त केलेली आहे महाराज. इच्छा व्यक्त केलेली आहे, शुभेच्छा व्यक्त केलेली आहे. इच्छेचे दोन प्रकार आहेत. इच्छेचे दोन प्रकार आहेत, प्रापंचिक इच्छा आणि पारमार्थिक इच्छा. प्रपंचातील इच्छा भगवंताकडे कधीही व्यक्त करू नये, कारण प्रपंच हा प्रारब्धानुसार चालतो. प्रारब्ध अनुकूल असेल तर काही होईल, प्रारब्ध प्रतिकूल असेल तर काहीही घडून येणार नाही असे म्हणतात. परंतु पारमार्थिक इच्छा देव पूर्ण करीत असतो. इच्छा हरिचे चरण, इच्छा वेदवळे हरिचे चरण, इच्छा वेदवळे हरिचे चरण, इच्छा वेदवळे हरिचे चरण, इच्छा वेदवळे हरिचे आणि पारमार्थिक इच्छा
देव पूर्ण करीत असतो. आणि प्रपंच हा अदृष्ट जर बरोबर असेल, प्रारब्ध जर अनुकूल असेल तर होतो, आणि प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर कोणतीच गोष्ट होत नाही. काय झालं, एकदा एका श्रीमंत माणसाचा मुलगा 25 वर्षाचा झाला पण लग्न जमत नाही. त्याच्या बापानं महत् प्रयत्नानं एक मुलगी जमवली आणि लग्न उरकलं. 12 वर्षे झालं पण लेकरूच होईना. बापाला विचारलं, बाप काय म्हणणार, प्रारब्धातच नाही, प्रारब्ध पाठी गाडे नसणे पुढे चालता. आणि प्रारब्ध जर अनुकूल असेल तर न घडणाऱ्या गोष्टी प्रपंचात घडून येतात. महाराज, एक श्रीमंत सावकार, लाखो रुपयाचं दररोज इन्कम, 500 रुपयाच्या 2000 रुपयाच्या नोटाने पोते भरलेले, सोन्याच्या मोहराने पोते भरलेले, एका रूम मध्ये ठप्प्या लावलेल्या. महाराज, एकदा सावकारीने त्या खोलीमध्ये प्रवेश करती झाले की आपल्या नवऱ्यानं किती माया जमवलेली आहे, पोते चापून बघायली. चापता चापता काय झालं, वरच एक भलं जड मोहराचं पोत निसटलं आणि त्या पायावर पडलं, टंगडच मोडलं. जीवावरचं पायावर निभावलं, मोठ्यानं वरडले. सावकार आले, त्या सावकाराला म्हणाले, घरातल्या माणसाची जीव जाण्याची वेळ आली, तरी तुमची कमाई चालू आहे, कमाई बंद करा. पत्नीची आज्ञा शिरसावंते मानून तो म्हणाला, आजपासून कमाई करणं बंद, आजपासून कमाई करायची. काय करावं काय करावं, राजाचा दरबार चालू होता, तिथे गेला. महाराज पायातला बूट काढला आणि भिरकावला, राजाची पगडीच खाली पडली. शिपाईने त्याला धरलं आणि राजाकडून उभं केलं. जवळच्या शिपाईने ती पगडी राजाच्या डोक्यावर ठेवावी म्हणून घेतली, तर त्यातून साप खाली पडला. साप 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 ओरडले महाराज. मग सगळेच म्हणू लागले, या माणसाने राजाचे प्राण वाचवले. राजा म्हणाला, त्याला 5 पोते सोन्याचा मोहरा द्या आणि त्याच्या गावाला पौंस करा. राजाने दंड करावा, आपली संपत्ती कमी व्हावी म्हणून त्याने केलं. तर त्याला बुट मारला, तर बुट मारल्याचा परिणाम त्याला 5 पोते सोन्याच्या मोहरा मिळाल्या. कारण अदृष्ट प्रारब्ध अनुकूल आहे, आणि प्रारब्ध जर प्रतिकूल असेल कितीही प्रयत्न करा महाराज, प्रयत्न वाया जातात. एक गरीबाची मोठ फाटली, मोठ कळते का? हा, आता इंजिनच आहेत ना पाणी देण्यासाठी. मोठ पहिल्या काळात असायची विहिरीतून पाणी काढण्यासाठी. गरीबाची मोठ फाटली, काय करावं काय करावं. तो एका सावकाराकडे गेला आणि 5000 रुपये मागितले व्याजानं. सावकार म्हणला, देतो, पण अट आहे म्हणलं. काय अट? 100 गाजर तरी खावे लागतील, 100 मिरच्या तरी खाव्या लागतील, नसता 100 खेट तरी खावे लागतील. तो म्हणला, कोणतं तरी एक खातो. तिथं मग 100 गाजर ठेवण्यात आले, 100 मिरच्या ठेवण्यात आल्या, खेटरी ठेवण्यात आलं त्या ठिकाणी. मग त्यानं चूज काय केलं, निवडलं की आपण गाजर खावे, मिरच्या ठेवते. 50 गाजर खाल्ले, म्हणला पोट भरले, आता जमत नाही. म्हणला छोट्या छोट्या मिरच्याच पोट्यात घालाव्यात, मिरच्या खातो. काही 5-25 खाल्ले, मला तिखट लागले, खेटरच मारा. सावकारांचे खेटर उचललं, थापा डोक्यात मारले. मारू नका सावकार, तुम्ही पैसे देऊ नका, तीन प्रकारचे प्रयत्न केले पण प्रारब्ध प्रतिकूल आहे. काय करणार? कोणत्या मातेला वाटत नाही की आपला मुलगा नगरसेवक व्हावा, सरपंच व्हावा, मंत्री व्हावा, राष्ट्रपती व्हावा, पण होतो का? प्रारब्ध अनुकूल कर्म देती झोले, प्रयत्न न करे काही केले, प्रयत्न न करे काही केले, प्रयत्न न करे काही केला.
यात्रेचा संकल्प व्हावा राजविंडा कपाळीचा धोंडा उभा टाके. कसं महाराज, प्रपंच हा प्रारब्धानुसार चालतो महाराज, आणि परमार्थात प्रयत्न करावे लागतात. पण आपण उलट करतो, संसारामध्ये प्रयत्न लावतो आणि प्रारब्धाला इकडे ढकलतो. हे का नाही, आमच्या प्रारब्धात नाही म्हणतो, त्याच्यामुळं त्याच्या भाग्यात कोणतीच गोष्ट लाभत नाही. अहो, सत्य संकल्प असेल, प्रयत्न असतील तर त्याचे सर्व मनोरथ देव पूर्ण करीत असतो. सर्व कार्य पूर्ण दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्प म्हणजे पारमार्थिक इच्छा महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज पारमार्थिक इच्छा. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे शुभेच्छा व्यक्त करीत आहेत. हे शिवाई माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. त्यांना धन मिळालं नाही, काही इच्छाच नव्हती महाराज. अहो, इच्छाच नव्हती. परमार्था व्यतिरिक्त त्यांना दुसरी इच्छाच नव्हती. सर्वांना माहिती दृष्टांत शिवाजी महाराजाने धन दौलत पाठवून दिली होती, परंतु ते काय म्हणाले, सोने रुपये आम्हा पुस्तके समान अनेक पाषाण असं आहे महाराज. पण आम्ही असं म्हणणार नाहीत महाराज. काय असं म्हणणार नाही, सोने रुपये आम्हा वर्तिके समान तुम्हा विठला. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी कळवलं, आम्ही सुखी व्हावा असं वाटतं का, आम्ही तेने सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मजमस्तके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. ऐका नाही, जन्मोजन्मी स्वतःही दास झाले आणि दुसऱ्यालाही तेच उपदेश करायले. लोक सांगे ब्रह्मज्ञान आसन नव्हतं त्यांचं. विठला विठला. स्वीकार केला नाही त्यांची इच्छा एकच परमार्थ ही होती. ही जिव्हाई माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी मला तुझा दास कर. त्यासाठी प्रत्येक जन्म मनुष्याचा प्राप्त होऊ दे. का तुझी चरण सेवा साधावया. देव म्हणाले, महाराज तुमची पहिली इच्छा मान्य करतो. आणखीन कोणती सेवा करावी अशी तुमची इच्छा आहे.
वार करी वारीन चुकवलेली हरी मला पंढरीचा वार करी ग. या जन्मात ही सेवा घडतच आहे आणि आताच शेवट होणार आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी ऐकन करी तीर्थवर्त परंतु पुढील जन्मातही मला पंढरीचा वार करी कर. पंढरीचा फौजदार कर, पंढरीचा डॉक्टर कर, पंढरीचा पुजारी कर, पंढरीचा वकील कर असे आस नाही व्यक्त केली. पंढरीचा वार करी कर. काही माणसं म्हणतील हे तुम्हा वारकऱ्यांचं बंद आहे महाराज. तुम्ही इतर तीर्थक्षेत्राला गेलेले नसता, तुमच्या खिशात तेवढा पैसा नसतो वारकऱ्यांच्या. पंढरी जवळ आहे, नेहमी पंढरीला जाता आणि पंढरी पंढरी म्हणता. अशा लोकांना तुकाराम महाराजांनी उत्तर दिले, अरे अनेक तीर्थक्षेत्र पाहिलेत आम्ही. वाराणसी गया पाहिले द्वारका परिणय तुका पंढरीच्या. का बरा तर पंढरीच्या लोकांना बिलकुल अभिमान नाही. पाया पडे जण एकमेका. तुम्ही भारतातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला जा, तुम्हाला असंख्य माणसं दिसतील पण कोणी कुणाच्या पाया पडणार नाही. हे खास आहे पंढरीचं महाराज. नम्रता आहे महाराज. नम्र झाला होता तेने कोणीला अनंता. चंद्र भागा ऐसे भी माती ऐसी चंद्र भागा ऐसे भी माती. ऐसे भी मदीरा ऐसी चंद्र भागा ऐसे भी मदीरा ऐसी चंद्र भागा ऐसे भी मदीरा ऐसी चंद्र भागा ऐसे भी मदीरा. ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर देव कोठे ऐसी चंद्र भागा ऐसे भी मदीरा ऐसी चंद्र भागा ऐसे भी मदीरा. ऐसा विठेवर देव कोठे ऐसा देव कोठे ऐसी चंद्र भागा ऐसे भी उदंड देखिले उदंड ऐकिले उदंडवरले क्षेत्र महिमे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, इतर तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय महाराज सांगतो फरक आहे महाराज. काशी क्षेत्र आहे, भगीरथी तीर्थ आहे, पंढरपुरात हे चंद्रभागा तीर्थ आहे. पण
पंढरपूर सोडून इतर तीर्थक्षेत्रामध्ये संतजन नाहीत, कीर्तन नाही, ते फक्त पंढरीत आहे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर हो. हा फरक आहे म्हणा. विठ्ठला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जर कीर्तन चालू असेल तर विटेवरला पांडुरंग त्या ठिकाणी येऊन नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचतो. Thank you.